सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावामध्ये एका महिलेचं मृत शरीर आढळल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. 25 फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या शेतात हा महिलेचा मृतदेह आढळला. स्वतः प्रदीप जाधव आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. तुमच्या कधी लक्षात आलं या ठिकाणी मृतदेह आहे आणि तुम्ही तिथं काय बघितलं? सकाळी 7:30 वाजता मृतदेह आढळला आणि मृतदेह फक्त पायाखालचा भाग आहे, कमरेखालचा भाग आहे. बाकी सगळा मृतदेह पोटाचा भाग किंवा डोक्याची कवटी वगैरे तिथं नाही. अच्छा, काय काय होतं त्यासोबत त्या मृतदेहाच्या आजूबाजूला? आजूबाजूला निळ्या कलरची साडी, नारळ, बाहुल्या, काळी उडीद आणि भात वगैरे होता तिथे. बरं, बघितल्यानंतर तुम्ही कोणाशी संपर्क केला पहिल्यांदा, मग पुढं? पोलीस पाटलांनी संपर्क केला. अच्छा, आणि मग त्याच्यानंतर पोलीस बीट हवालदार संपर्क केला. त्याच्यानंतर सर्व यंत्रणा जागरूक झाली. अच्छा, किती दिवसापूर्वी तुम्ही शेतात आला होता आणि त्यानंतर आज किती दिवसानंतर आला? 20 दिवसापूर्वी शेतात आलेलो. अच्छा, मग आज कशाला आला होता? चक्कर मारायला, ऊस तोडण्यासाठी. बरं, पोलिसांनी तुम्हाला विचारलं काय? नाही, एवढंच विचारलं. अच्छा, काय काय सापडलं? हां, तेवढंच. ते म्हणजे त्यांच्या देखतच ते सगळं हे ताब्यात घेण्यात आलं आहे. अच्छा, आम्ही त्याला हातला वगैरे लावलेला नाही. बरं, म्हणजे कमरेपासून खालचं शरीर होतं? कमरेपासून खालचं शरीर, वर काहीच नव्हतं? वर काही नाही. अच्छा, तर या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो तैनात आहे. साताराचे पोलीस अधीक्षक समीक्षक देखील या ठिकाणी आले आहेत. मात्र हा कुठल्या प्रकारातून खून झालेला याची माहिती देखील पोलीस घेत आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. आता वाट बघता आहेत ती पोलिसांच्या अधिकृत स्टेटमेंटची, त्यानंतरच कळेल नेमकं काय झालं ते. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, विडणी, फलटण, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.